पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं लांडेवाडी हे छोटंसं गाव. या गावात उदय झाला माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा. त्यांनी केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर आपलं कर्तृत्व निर्माण केलं. खरं तर व्यापार उद्योग ह्या क्षेत्रात मराठी माणसाने येणं म्हणजेच आश्चर्याची गोष्ट मानली जात होती. तेव्हा ह्या अवलियाने आपला उद्योगधंदा उभारला, त्यात यशही मिळवलं. मात्र स्वतःचं पोट भरलं म्हणून जगाचा विचार सोडून देणारे हे शिवाजीदादा नव्हते. जेव्हा त्यांनी व्यवसायातल्या यशाला गवसणी घातली तेव्हा त्यांना खुणावं लागलं ते आपलं घर, तिथली माणसं आणि ते झेलत असलेल्या हाल अपेष्टा. त्यामुळेच त्यांनी ठरवलं इथल्या समाज प्रक्रियेत येण्याचं. त्याकरिता राजकारणाची वाट निवडली आणि म्हणूनच आजही त्यांच्या राजकारणात अधिक आहे ते म्हणजे समाजकारण. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागील काही काळात जरी त्यांच्याकडे खासदारकी राहिली नाही तरी त्यांनी समाजाशी असणारी नाळ ही जोडूनच ठेवली. कोरोनाच्या काळात जेव्हा विद्यमान खासदार कोणाला दिसलेही नाही तिथे शिवाजीदादांनी सामान्य माणसाला काय हवी नको ती सर्वतोपरी मदत केली. आजही त्यांच्या जनता दरबारात होणारी गर्दी ही त्यांची लोकप्रियता सहज सांगून जाते. त्यांनी 15 वर्षाची माझी कारकीर्द पाहिली की हा माणूस सुखदुःखामध्ये येतो आहे, कुठं कोणाची अडचणी आहेत, कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोण मयत झाला आहे, तितकं जाणं गरजेचं आहे. हो, लोकांना आधार येतो की या विभागाचा खासदार तुमच्या घरी आला, तुमचं सांत्वन करायला आला. याच्यावर माझी ते खिल्ली उडवतात की गल्लोगल्लीमध्ये फिरणारा खासदार नाही, मी दिल्लीमध्ये कायदे करणारा खासदार आहे. काय उपस्थिती आहे तुमची? हो, 58% वर उपस्थिती नाही आणि काय दिल्लीमध्ये काय भाषणं केली आहेत. मागील निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांमधून जनतेला भुलवलं गेलं. हो, असंच म्हणावं लागेल. कारण ज्यांनी भुलवून मतं मिळवली आणि ज्यांच्या मतावर ते खासदार झाले त्यांना ते जणू विसरूनच गेले. अगदी काल परवापर्यंत जे खासदार मतदारसंघातही दिसत नव्हते त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदारसंघात उपस्थिती दर्शवित बैलगाडा, पुणे नाशिक हायवेसारखे प्रश्न ते सोडवल्याच्या वल्गना सुरू केल्या आहेत. मात्र गेले अनेक वर्ष याचा पाठपुरावा हा शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी केला. मनसरमध्ये बैलगाडा बंदीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. दादांचे बैलगाड्याविषयीचे प्रेम हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळेच आजही गावोगावी जे बैलगाडा घाट आहेत त्यांची अत्याधिक कामं ही शिवाजीदादांच्या निधीतून झाल्याचं दिसून येईल. या रांगड्या खेळात दुखापत होऊन शेतकरी जायबंदी होतात आणि मागे कुटुंबाचा आधार तुटतो. हे पाहून त्यांनी बैलगाडा विमा संघटना तयार केली. मध्यंतरी जेव्हा बैलगाडा शर्यत बंदी होती तेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. याकरिता सर्वपक्षीय कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत होते. अखेरच्या टप्प्यात जेव्हा बैलगाडा शर्यत बंदी ही उठवली गेली त्याचं श्रेय हे भलत्यानेच लाटण्याचा प्रयत्न केला. मी एक विरोधक म्हणून बोलत नाही, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतो या मतदारसंघाचा की गेल्या 4 वर्षात काय काम केलं आहे. आता ते म्हणतात की रस्त्याची कामं पूर्ण केली. ह्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला वेळोवेळी पुरावे दिलेत. 2018 साली लोकसभेमध्ये लेखी तोंडी प्रश्नाला उत्तर देताना गडकरीनं सांगितलं की हे 5ही बायपासेस आढळराव पाटील यांच्या आग्रहाखातर मंजूर केलेले आहेत आणि लवकरच त्याची टेंडर निघतील. त्यातली सुरुवातीची 2 टेंडर आर्थिक बाबीमध्ये 2 बायपासेसची कामं सुरुवातीला घेतली, नंतरची 3 कामं घेतली. ह्यावरून आपण लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये त्यांचा काहीच सहभाग नाही. त्यांनी दाखवावं काय केलं त्यांनी. उरलेल्या 3 बायपाससाठी किंवा 2 बायपाससाठी काही केलेलं नाही आहे. हे सगळं मी पूर्वी शिजून ठेवलं ते केलेलं आहे. अशा एक ना अनेक अपप्रचाराने खचून न जाता शिवाजीदादा आढळराव पाटील हे आजही खंबीरपणे जनतेच्या हितासाठी ठामपणे उभे आहेत. लांडेवाडीमध्ये शैक्षणिक संकुल उभे करून त्यांनी आपली शिक्षणाविषयीची तळमळ ही कृतीतून दाखवून दिली आहे. सामाजिक हितासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या दादांनी जनसामान्यांमध्ये आपली वेगळी अशी प्रतिमा निर्माण केली आहे. आजही कुणी साधा सर्वसामान्य माणूस हा लांडेवाडीमधल्या दादांच्या निवासस्थानी सहज येऊन आपलं गाऱ्हाणं मांडू शकतो. दादाही ते ऐकून त्यांना यथाशक्ती मदत करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. याउलट जे विद्यमान खासदार आहेत त्यांना कधी आणि कुठे भेटायचं याचं उत्तर कुणाकडेच नाही. फक्त TV अथवा मालिकेत दिसणाऱ्या खासदारांचं ग्लॅमर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे सोडवणार काय? हा निरुत्तरी तसाच प्रश्न आहे आणि हे मागील काळात जनतेनं अनुभवलं देखील आहे. आता पुन्हा एकदा आपल्या भागाचा खासदार निवडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर अनेक आश्वासनांची खैरात केली जाईल, विनाकारण भावनिकही केलं जाईल. पण यामागच्या काळात
कोण तुमच्या सुखदुःखात सामील झालं, तुमच्या हाकेला कोण धावून आलं, याचं उत्तर अर्थातच शिवाजीदादा आढराव पाटील हेच असेल. त्यामुळे त्यांनी मागील काळात केलेली कामं, मग ती पुणे नाशिक हायवे असेल, बैलगाड्याचा प्रश्न असेल, आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न असतील, अथवा येत्या काळात होणाऱ्या पुणे नाशिक हायवेचा रेल्वे प्रकल्प असेल, यासाठी आपल्याला शिवाजीदादा आढराव पाटील यांनाच केंद्रात पाठवावं लागेल. आता देशाचा कानोसा घेतला तर कोणतं सरकार आहे हे सर्वश्रुत आहे. आणि जर आपला खासदार हा सत्तेत असेल तर निश्चितच आपला विकास निधी हा अधिक असेल. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या पुढील काळातील सर्वार्थाने विकासाच्या दिशेने जर पावलं टाकायची असतील तर आपल्याला निश्चितच शिवाजीदादा आढरावांसारख्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे.